संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयाला साकडं घातलं जाणार आहे। महादेवीचा ताबा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदेडी मठाला मिळावा यासाठी नांदेडी मठ, वनतारा आणि राज्य सरकारच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। मुंबईमध्ये आज राज्य सरकारचे वकील, वनतारा आणि नांदेडी मठाचे वकील यांची संयुक्त बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये पुनर्विचार याचिकेचा मसुदा तयार करण्यात आला होता। त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। पाहूयात। माधुरी हातींच्या प्रकरणात कुठे ना कुठे पुनर्विचार करण्यासाठी आज महत्त्वाची याचिका आज दाखल होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यासाठी स्वाभिमान संघटनाचे नेते स्वतः राजू शेट्टी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत। सर, महत्त्वाची याचिका आहे असं समजतं आहे, नेमकं काय आहे या याचिकामध्ये आणि काय सांगितलं जाणार आणि कोण कोण करणार? सुप्रीम कोर्टानं माधुरी हातींला वनतारामध्ये नेऊन सोडण्याचा आदेश जो दिलेला होता 28 जुलैला, त्या संदर्भात पुनर्विचार याचिका करण्याचा निर्णय झालेला आहे। मधल्या काळामध्ये जो जनता रस्त्यावर आली आणि एकूणच लोकांच्यामध्ये प्रचंड अशी नाराज झाली की कारण कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सीमाभाग असेल कर्नाटकचा, या साऱ्यांना माधुरी हत्तीन म्हणजे आपल्या कुटुंबातला एक घटक वाटते आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले। जनभावने लक्षात घेता वनतारांनी सुद्धा माधुरी हत्तीन परत देण्याच्या संदर्भामध्ये तयार झाली आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये वनतारा, राज्य सरकार, आणखीन नांदेडी मठ हे तिघे संयुक्तरित्या पुनर्विचार याचिका दाखल करतील आणि कोर्टाला विनंती करतील की माधुरीवर पुढचे जे काय उपचार करायचे आहेत ते नांदेडी मठाच्या परिसरातच करण्याची परवानगी मागतील। आणि मला वाटतं की हत्तीनीवर उपचार करण्याची आवश्यकता आहे म्हणून कोर्टानं वनतारामध्ये सोडण्याचा आदेश दिलेला होता। त्यामुळे उपचार महत्त्वाचे आहेत आणि ते नांदेडीत होतात का वनतारामध्ये होतात हे महत्त्वाचं नाही। आणि त्यामुळे मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टाकडून वनताराच्या ऐवजी नांदेडीमध्येच हत्तीनीवर पुढचे उपचार करावेत असा आदेश कदाचित सुप्रीम कोर्ट देऊ शकतं। नक्कीच पुनर्विचार करण्यासाठी याचिका आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे आणि त्यानंतर माधुरी हातीन परत आपल्या गावी म्हणजेच आपल्या घरी जाणार आहे असं कुठे ना कुठे एक आशा दिसून येते। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बिष्ट बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।